नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर अक्षय सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कोणता टॉपिक बघणार आहोत हे तुम्ही थंबनेल मध्ये बघितलंच असणार आहे. आज आपल्या टॉपिकचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तर तो टॉपिक सुरू करण्या अगोदर मी काही महत्त्वाची अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण पोलीस भरतीसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहे, ज्याची फी आपण मुळात 1199 ठेवणार होतो, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी ही 599 रुपये आहे. जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करून तुम्ही डायरेक्ट कोर्स परचेस करू शकतात. तसंच ह्या बॅचची जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे गणित व बुद्धिमत्ता दोन्ही विषय मी स्वतः अक्षय बाबर यांनी शिकवलेले असणार आहेत. तसंच पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे, म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तसंच तुम्हाला जे मार्गदर्शन असणार आहे ते बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, झिरो पासून हीरो पर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे. तुमच्या मनात एक प्रश्न तयार होईल की गुरुजी, ह्या बॅचची वैधता काय आहे, म्हणजेच व्हॅलिडिटी काय आहे? तर ह्या बॅचची व्हॅलिडिटी मोजून 1 वर्षासाठी असणार आहे. तर 1 वर्ष हा समाधानकारक वेळ असावा असं मला तरी वाटतं. त्यामुळं लवकरात लवकर कोर्स विकत घ्यायला वेळ करू नका असं माझं हॅशटॅग सजेशन असणार आहे. तर मित्रांनो, चला, जर काही डाऊट असेल तुम्हाला ह्याही व्यतिरिक्त तर खाली स्क्रोल लाईनवर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून अधिक माहिती विचारू शकतात. मग आपण आता सुरुवात करणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्यांना. हे बघा, विषय गणित विभाज्यतेच्या कसोट्या, त्याला इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं सुद्धा म्हणतात. मग विभाज्यतेच्या कसोट्या शिकवत असताना पहिलीच कसोटी येते ती म्हणजे 2ची विभाज्यतेची कसोटी. मित्रांनो, 2ची विभाज्यतेची कसोटी एकदम साधी सरळ सोपी आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहित असेलच. जसं की मी प्रत्येक प्रश्नामध्ये इथं माहिती सुद्धा दिलेली आहे. 2ची कसोटी ही जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्याला 2 ने भाग जातो असं समजायचं. उदाहरणार्थ, आता मी इथं मुद्दामून 4 पर्याय दिलेले आहे. या चारही पर्यायांमध्ये बघा तुम्ही, इथं एकक स्थानी 6 हा अंक आहे. आता एकक स्थानी 6 अंक आहे म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. म्हणून मी इथं राईट लिहितो. म्हणून मी इथं काय लिहिणार? राईट लिहिणार. तसंच सेम पद्धतीने तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, 2465 ला 2 ने भाग जातो का? तर ऑब्व्हियसली ह्या प्रश्नाला इथे 2 ने भाग जाणार नाही, कारण की इथं एकक स्थानी समसंख्या नाही. म्हणजेच 0, 2, 4, 6, 8 हे अंक नसल्या कारणामुळे इथे 2465 ला डायरेक्ट भाग जाणार नाही, तर मी इथं क्रॉस करतो. आता 1000 ला 2 न भाग जातो का? हो सर जातो ना. 1000 भागिले 2 500 येतं. ये तो अपने को मालूम ही है. मग मालूम ही है तो फिर चिपका डालो ना. मित्रांनो, एकक स्थानी बघा इथं 0 आहे. एकक स्थानी 0 आहे, जे की एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. ओके? चला. तसंच 8954 या संख्येला 2 ने भाग जाईल का? हो, 100% जाणार. कारण की इथं एकक स्थानी 2 हा एकक स्थानी 4 हा अंक आहे. 4 ला 2 ने भाग जातो, त्यामुळं 8954 ला 2 ने भाग जाणार. तर मग गुरुजी, तुम्ही फक्त 2 ची कसोटी सांगितलं आणि संपवणार असं काही आहे का? नाही. मित्रांनो, तुम्हाला इथनं पुढं पूर्ण 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 सगळ्या कसोट्या सांगणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी कसोट्या सांगणार आहे आणि त्याच्यावर शाब्दिक प्रश्न उत्तरांचा सुद्धा मी सराव तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघणं नितांत गरजेचं आहे. चला तर मग आता आपण बघूयात 3ची कसोटी. हां, आता 3ची कसोटी काय म्हणते? संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. गुरुजी, गुरुजी म्हणजे काय हो? लक्ष द्या व्यवस्थित. अ, 29,560 हा अंक आहे. ओके. ह्या अंकामध्ये 2 अधिक 9 बरोबर 11. 11 आणि 5 16. 16 अधिक 6 बरोबर 22. मग 2 अधिक 9 अधिक 5 अधिक 6 अधिक 0 बरोबर 22 येतं. ह्या 22 ला 3 ने भाग जात नाही. त्यामुळे ह्या पूर्ण 29,500 ला 3 ने भाग जाणार नाही. त्यामुळं ह्या पूर्ण 29,560 ला 3 ने भाग जाणार नाही, हे आपल्याला लक्षात असणं खूप जास्त गरजेचं मित्रांनो. त्याही नंतर एक पाऊल पुढे गेल्यानंतर 22,692 हा अंक आहे. आता
ह्या नंबरला 3 ने भाग जातो का? तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. ओके. चला, तर 22,692 ला 3 ने भाग जाईल का? बघूयात आपण. इथं यांची बेरीज बघा. 2 अधिक 2 4, 4 अन् 6 10, 10 अन् 9 19, 19 आणि 2 21. ते की 21 ला पूर्ण 3 ने भाग जातो. त्यामुळं 22,692 ला 3 ने भाग जाणार. स्वाहा. असा विचार करावा लागणार. चालतंय का? जर असा विचार केला तर फटफट, फटफट प्रश्न सॉल्व्ह होतील. नाहीतर लगेच 3 भाग देत बसणार, निवांत सॉल्व्ह करत बसणार, असं चालत नाही. ओके. पुढं 14,812 या संख्येला 3 ने भाग जातो का आपण बघूयात. 14,812 मध्ये 1 आणि 4 5, 5 आणि 8 13, 13 आणि 1 14, 14 आणि 2 16. आता ह्यांची बेरीज आली 16, 16 ला 3 ने भाग जात नाही. त्यामुळं ह्या पूर्ण 14,812 ह्या संख्येला 3 ने भाग जात नाही. त्यामुळं ह्या पूर्ण 14,812 ह्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. येस. सेम पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघूयात. इथे 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6. ह्या सगळ्यांची बेरीज आहे 6. 6 ला 3 न भाग जातो. त्यामुळे ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार म्हणून आपण त्याला राईट लिहिलंय. येस. ही सुद्धा झाली इथं 3 ची कसोटी. चला तर मग आता आपण शिफ्ट होऊयात 4 च्या कसोटीवर. चला. मग बघूयात आपण 4 ची कसोटी नेमकं काय म्हणते. जर कोणाला काही लिहून घ्यायचं वगैरे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं व्यवस्थित लिहून घेऊ शकतात बरं का. ठीक. चला. तर इथनं पुढं 4 ची कसोटी. आता ही 4 ची कसोटी काय म्हणते? संख्येतील शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस जर 4 न निःशेष भाग जात असेल तर किंवा ते सगळ्यात शेवटचे जे 2 अंक आहेत ते 0-0 असतील तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. गुरुजी म्हणजे काय? कसं सॉल्व्ह करूयात? चला. जसं की इथं बघा शेवटचे 2 अंक हे 32 आहे. तर 32 ला 4 न भाग जातो का एकदा विचार करा. हो, 32 ला 4 न भाग जातो, जे की 8 येतं. 32 ला 4 न भाग जातोय, तर ह्या पूर्ण 27,032 ला 4 ने भाग जाणार. तर पूर्ण ह्या 27,032 ला 4 न भाग जाणार हे आपल्याला समजलंच पाहिजे. बरं, आता आपण पुढे बघूयात. 3,128. 3,128 मध्ये शेवटचे 2 अंक जे आहेत ते 28 आहे. 28 ला 4 न भाग जातो का? तर 28 भागिले 4 केलं तर 7 येत आहेत. म्हणजे 28 ला 4 ने निःशेष भाग जातो. म्हणजेच 3,128 ला 4 ने भाग जाणार. म्हणजेच 3,128 ला 4 ने भाग जाणार. येस. असा विचार करावा लागणार. विभाज्यतेच्या कसोट्या ह्याचा मूळ परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होणार बरं का तुम्हाला. किंवा ह्याच्यावर आधारित प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. त्यामुळं ह्या विभाज्यतेच्या कसोट्या व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं. तसंच 100. आता 100 भागिले 4 25 डायरेक्ट येतं तुम्हाला माहिती आहे. पण आपण इथं नियम काय म्हणतो ते बघायचा. शेवटचे 2 अंक जर 0-0 असतील तर त्याही संख्येला 4 ने भाग जातो. शेवटचे दोन्ही अंक 0-0 आहे म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. म्हणजे त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जाणार विषय संपला. असा विचार करा. जसं की 24,242. 24,242 मध्ये शेवटचे जे 2 अंक आहेत ते आहेत 42. आता ह्या 42 ला आपण 4 न भाग जर दिला तर उत्तर आपलं 10.5 येतंय. म्हणजे आपलं फिक्स असं उत्तर येत नाही म्हणजे 42 ला 4 न निशेष भाग जात नाहीये. त्यामुळं 24,242 ला 4 ने भाग जाणार नाही. त्यामुळं 24,242 ला 4 ने भाग जाणार नाही. असं. ओके. चला आता 2 ची कसोटी बघितली, 3 ची बघितली, 4 चीही बघितली. आता आपण 5 च्या कसोटीकडे वळणार आहोत. त्याच्या अगोदर जर हे लिहून घ्यायचं असेल तर फास्ट तुम्ही लिहून घेणं गरजेचं. ओके. चलो. एक मोजून 20 एक सेकंदांचा वेळ देतो. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही लिहून घेऊ शकता. अन्यथा मला पुढे पळायला हरकत नसावी. हं. बघा पुढचा प्रश्न 5 ची कसोटी. आता ह्या 5 च्या कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. तर म्हणजे कसं? बघा
संख्येच्या एकक स्थानी बघा, एकक स्थानी म्हणजे उजवीकडून पहिला अंक इथं 5 आहे ना, आहे ना, मग ह्याला 5 न भाग जाणार. यस. संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 दिसत नाहीये म्हणजे 43,282 ला 5 ने भाग जाणार नाही. तसंच ह्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे ह्या संख्येला 5 ने भाग जाणार. यस. तसंच 84,735 मध्ये एकक स्थानी 5 आहे म्हणल्यावर ह्या संख्येला सुद्धा 5 ने भाग जाणार. दॅट्स इट. विचारा सका. ओके. अजून भरपूर पुढे आहे. 6 ची कसोटी, 7 ची, 8 ची, 9 ची, 10 ची, 11 ची, 12, 13, 14, 15 सर्व कसोटी आपण बघणार आहोत. पण व्हिडिओ प्रॉपर बघायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो, खाली बेल आयकॉन दिलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करा ना. हे सुद्धा चांगलेच कर्म म्हणल्या जातात रे. त्यामुळं जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करणं खूप जास्त गरजेचं. बघा 6 ची कसोटी. संख्या सम असेल आणि तिला 3 ने भाग जात असेल, तर त्या संख्येला 6 ने भाग जातो असं म्हणतात. तर कसं काय? बघा, आता सांगतो. अ, ही एकक स्थानी 8 आहे म्हणजे संख्या सम तर आहे. 3 न भाग जातो का? तर 3 ची कसोटी आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या बेरजेला 3 न भाग जाणं गरजेचं. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 8 21. 21 ला 3 ने भाग जातो म्हणजे जातोच. त्यामुळं 51,438 या संख्येला 3 न सुद्धा भाग जातो, 2 न सुद्धा भाग जातो. म्हणूनच आपल्याला एवढं डंके की चोट पे कळणार की या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातोच. म्हणून आम्हाला एवढं माहिती आहे की या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातोच. ओके. चला. तर पुढे बघूयात 27,490. पहिली गोष्ट तर ही समसंख्या आहे का एकदा बघा. एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. आता याला 3 ने भाग जातो का? आपण ते सुद्धा बघूयात. मग 3 ने भाग जातो का? तर 2 आणि 7 9, 9 आणि 4 13, 13 आणि 9 22. मग 22 ला काही 3 न भाग जात नाही. त्यामुळं 27,490 या संख्येला 6 ने भाग जात नाही. त्यामुळं 27,490 या संख्येला 6 ने भाग जात नाही. येस. पुढे 49,458. आता बघा 49,458 ही संख्या आपण कशी लिहिणार? बरं. एकक स्थानी 8 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. आता ह्याला 3 ने भाग जातो का बघूयात. 13, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22, 22 आणि 8 30, 30 ला 3 ने भाग जातो म्हणजे त्या संख्येला समसंख्या सुद्धा आहे. 3 ने सुद्धा भाग जातो म्हणजेच ह्या संख्येला 6 ने भाग जातो. हे आम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ह्या संख्येला 6 ने भाग जातोच. चला. पुढची संख्या आहे 24,764. आता 24,764 मध्ये एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. आता या सर्वांची बेरीज 2 आणि 4 6, 6 आणि 7 13, 13 आणि 6 19, 19 आणि 4 23. 23 ला 3 ने भाग जात नाही. 23 ला 3 ने भाग जात नाही. त्यामुळं 24,764 या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. त्यामुळं 24,764 ह्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. त्यामुळंच 6 न सुद्धा भाग जाणार नाही. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. चला. तर आता आपण पुढच्या कसोटीवर वळूयात. बघा, आता आपण 8 ची कसोटी. आता तुमच्या मनात प्रश्न आहे, "सर 6 ची झाल्यावर 7 ची आली पाहिजे होती कसोटी. तुम्ही डायरेक्ट 8 वर कसं काय गेले?" रुको जरा, सबर करो. आपण लवकरच पुढची ती कसोटी आहे, त्यामध्ये 7 ची सुद्धा कसोटी बघणार आहोत. पहिले ह्या 8, 9, 10 ह्या होऊ तर द्या. 7 ची कसोटी सुद्धा मी सांगणार आहे. टेंशन नहीं लेने का मामू. ओके? चलो. सो अपन देखेंगे अब क्या होता है. 8 ची कसोटी मला असं वाटतं, की तुम्हाला बघूनच अंदाजा आला असेल. कारण इथं जे काही आपण लिहून दिलंय, त्याचा तुम्हाला डायरेक्ट नियमच लिहून दिलाय. तो जरी नियम तुम्ही फॉलो केला, तरी वेगळं काहीही करायची गरज नाही. चला, तर मग बघूयात 8 ची कसोटी. संख्येतील शेवटचे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने निशेष भाग जात असेल किंवा ते शेवटी 3 शून्य असतील, तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. म्हणजे कसं? बघा, शेवटचे 3 अंक हे 816 आहे.
शेवटचे 3 अंक 816 आहे. तर 816ला 8 ने भाग जातो का एकदा बघा. 8 एक 8 पण एकाला भाग जात नाही मग इथं 0 आणि 8 दुनी 16. येस 102 8 न भाग जातोय. 816ला शेवटच्या 3 अंकांना जर 8 न भाग जातोय, तर ह्या पूर्ण 26,816ला 8 ने भाग जाणार. असा त्याचा अर्थ. म्हणजे कोणतीही संख्या आपल्याला देऊ द्या. त्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 न भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 8 न भाग जातो, हे आम्हाला समजलं पाहिजे. ओके. तसंच अ, 97,632 ह्यामध्ये शेवटच्या 3 संख्या आहे 632. मग इथं मी 632 लिहिणार. ह्याला 8 न भाग जातो का ते बघणार. 8 साती 56. 8 साती 56 63 मधनं 56 गेले 7 उरतात. 7च्या पुढे 2 म्हणजे 72. मग 8 9 72. तर 79 न क्लिअर भाग जातोय 632 ला. त्यामुळे आम्हाला लगेच समजतंय की 97,632 ला 8 ने भाग जाणारच. त्यामुळे आम्हाला इथं क्लिअर समजतंय की 97,632 ला 8 न भाग जाणारच. आता त्यांनी 1000 हा अंक दिलेला आहे. आता 1000 हा अंकामध्ये शेवटचे 3ही अंक 000 आहे आणि त्यांनी सुद्धा लिहून दिलंय. शेवटचे 3 अंक जर 000 असतील तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. म्हणजेच 1000 भागिले 8 काही ना काही निशेष भाग जाणारच. येस. इथं त्यांनी दिलंय 88,888. ह्यामध्ये शेवटच्या 3 अंक आहेत 888. 888 ला 8 न भाग जातो का बघा. 888 ला 8 न जर भाग दिला तर 111 येतंय म्हणजे निशेष भाग जातोय. तर हा निशेष भाग जातोय तर आम्हाला एवढं कळतंय की ह्या 88,888 ला 8 न भाग जाणार. आता एक अंक मी तुम्हाला लिहून देतो. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की त्या अंकाला 8 ने भाग जातो की नाही. ओके. जसं की तो अंक आहे 80,649. 80,649 ह्या संख्येला 8 ने भाग जातो की नाही? हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. ओके. आता काही मुलं काय करतात, ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. बरं. इथं भरपूर मुलं काय करतात, एक घोडचूक करतात. तर कोणती हो? ते काय करतात 80,649 लगेच शेवटचे 3 अंक बाजूला घेतात. 649 ला 8 न भाग जातो का नाही खरंच हे चेक करतात. अरे कायको चेक करणे का? कायको? अरे भाई एकक स्थानी विषम संख्या आहे रे. 8 न भाग जाणारी अशी कोणतीच संख्या नाहीये, ती विषम संख्या असणार आहे. त्यामुळे आम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे, की एकक स्थानी 9 आहे म्हणजे ती विषम संख्या झाली तर त्याला 8 न भाग जाणार नाही. येस. कारण बघा एकक स्थानी सम, 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 सम त्यामुळेच यांना 8 न भाग जात आहे. हे पण लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली कोणतीही संख्या असू द्या, कोणत्याही संख्येला जर समसंख्येनं गुणलं, तर गुणाकार हा समसंख्याच येतो. ओके. गुणाकार हा काय येतो? समसंख्याच येतो. जसं की समसंख्या 4 घेतली. 4 न आपण 112 ला गुणलं. तर 4 गुणिले 112 448 येणार, जी की 448 समच आहे. ओके. एवढं विसरता कामा नये. पुढं 9 ची कसोटी. कोणती कसोटी? 9 ची. गुरुजी, आता ही 9 ची कसोटी काय म्हणते? बघा. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाईल. जसं की इथं 78,501 म्हणलंय. बेरीज करा. 7 अन् 8 15. 15 अन् 5 30. 20 अन् 1 21. 21 ला 9 ने भाग जात नाही. म्हणून ह्या पूर्ण 78,501 ह्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. म्हणून ह्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. येस. तसंच 48 85 म्हणजे 4,885 बेरीज करा. 4 अन् 8 12. 12 अन् 8 20. 20 अन् 5 25. 25 ला 9 ने भाग जात नाही. त्यामुळं 4,885 या संख्येला सुद्धा 9 ने भाग जाणार नाही. विभाज्यतेची कसोटी ह्याचे फायदे समजून घ्या. पुढं
त्याच्यावर मी शाब्दिक प्रश्न सुद्धा घेणार आहेत, त्यांनाही व्यवस्थित सॉल्व्ह करायला विसरायचं नाही. ओके, चला. 5220 यांची बेरीज बघा. 5 अन 2 7, 7 अन 2 9, 9 आणि 0 9. मग 9 भागिले 9 केलं तर या 9 ला पूर्ण 9 न भाग जातोय. त्यामुळे आम्हाला समजेल की 5220 ला 9 ने भाग जाणार. जर कोणाला मी शिकवत असताना मळमळ होत असेल, तर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये हे अंक टाकून बघा, की गुरुजींनी जे सांगितलंय ते खरंच बरोबर येत आहे का नाही. ओके, कारण की क्रॉस चेक करणं ही सुद्धा तुमची नैतिक जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये. बर, 58,932, 5 आणि 8 13, 13 आणि 9 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27. 27 ला 9 ने निशेष भाग जातो, त्यामुळं 58,932 या संख्येला सुद्धा 9 ने भाग जाणार. त्यामुळे 58,932 या संख्येला सुद्धा 9 ने निशेष भाग जाणार. ओके, चला. 5 आणि 8 13 आणि 9 22 आणि 3 25 आणि 2 27 असं असतं. तर आता पुढची जी कसोटी आहे ना, ही तर सगळ्यात पांचट माल आहे बघा. कारण की 10 ची विभाज्यतेची कसोटी अतिशय साधी, सरळ, सोपी आहे. एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 न भाग जातो. एकक स्थानी 0 नसेल तर त्या संख्येला 10 न भाग जात नाही. तर संपला. तर इथं एकक स्थानी 0 आहे, 10 न भाग जातो. एकक स्थानी 0 नाही, 10 न भाग जात नाही. एकक स्थानी 0 आहे, 10 न भाग जातो. एकक स्थानी 0 नाही, 10 न भाग जात नाही. संपलं. जर कसोटी सोपी असेल तर मी उगाचच टाइमपास करणार नाही रे बाळांनो. काय को टाइमपास करने का? अरे काय को? अपन नहीं करेगा टाइमपास. ओके? चलो. हां. 11ची विभाज्यतेची कसोटी मित्रांनो, ही विभाज्यतेची कसोटी लई महत्वाची आहे. तर कसं काय हो लई महत्वाची आहे? कारण की आजपर्यंत परीक्षेत प्रश्न विचारत असताना जास्तीत जास्त प्रश्न विभाज्यतेच्या कसोटीवर जेव्हा केव्हा विचारण्यात आलेत, तेव्हा तेव्हा 11च्या कसोटीचा उल्लेख झालाच आहे बऱ्याच वेळा. जसं की तुम्ही तुमच्या मैफिलमध्ये बसले असल्यावर तुमच्या गंगीचं नाव निघतंच, तशाच पद्धतीची ही कसोटी आहे. कुठेही जाऊ द्या, 11ची कसोटीवर भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात येतात. आयोगाची ही फेव्हरेट कसोटी आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके? चला. तर मग आयोगाची ही फेव्हरेट कसोटी आहे तर बघूयात 11ची कसोटी. जर संख्येतील एकास आड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, तर त्या पूर्ण संख्येला 11 ने भाग जाणार. असा त्याचा अर्थ होतो. तर कसं काय? एकदा समजून सांगा ना. भरपूर वेळा हे विसरलं जातं. सांगतो, पण त्याच्या अगोदर तुम्हालाही तुमच्या गंगेची शपथ आहे. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सबस्क्राईब केल्यानंतर तिथं आहे ना, एक घंटा असतो बेल आयकॉन. त्याला प्रेस करून तिथं वर एक ऑल नावाचं बटन येतं, तेही दाबून ठेवा. म्हणजे जेव्हा केव्हा आपलं व्हिडिओ YouTubeवर येईल, त्या वेळेस प्रत्येक क्षणाला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके? त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लिंक सुद्धा तुमच्या गंगीला पाठवायला विसरू नका. गंगी नसेल गंगारामला पाठवा, दोन्ही नसेल तर मित्रांचं भलं करा रे, त्यांना तरी त्यांच्या गंग्या मिळू द्या. ओके, चलो. सो गाईज, 11ची विभाज्यतेची कसोटी. एकास एड एक अंकांची बेरीज करायची. एकास एक म्हणल्यावर एक आड एक. ओके, एक अन एक दोन, दोन अन एक तीन येत आहे. परत एक अन एक दोन, मग 3 आणि 2 ह्या दोघांमधला जो फरक आहे तो 1चा आहे. आता हा फरक 1चा आलाय, त्यामुळं 11,111 ह्या संख्येला 11 ने भाग जात नाही. हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. काही लोक म्हणतील, "सर 11,111 आहे ते. कसं काय भाग नाही जात?" नाही जात रे राजा, नाही जात. हे बघ तुला दाखवतो मी कॅल्क्युलेटरवर. म्हणजे काय आहे ना, पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो असंच काहीतरी आहे ते. 11,111 भागिले 11 जर केलं, हे बघ पॉइंटमध्ये उत्तर येतंय 1010.09090909090909 असं येतंय. त्यामुळं कळलं? त्या गुरुजींनी विभाज्यतेच्या कसोट्या लिहून दिलेल्या आहेत. त्या तीळ मात्र ही चुकीच्या नाहीत हे विसरायचं नाही. चला. इथं 6 अन् 2 8, 8 अन् 3 11, 4 अन् 7 11. मग 11 मधून 11 गेले 0 येतं. जे की ह्यांच्या एका आड एक अंकांच्या बेरजेतील फरक हा 0 आला. म्हणून ह्या संख्येला 11 ने भाग जाणार.
जर तुम्हाला मळमळ होत असेल तर 64,273 ह्या संख्येला 11ने भाग जातो का हे कॅल्क्युलेटरवर तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. म्हणजे तुमची मळमळ कमी होईल. चला, म्हणजे तुमची मळमळ कमी होईल. आता 82,91,745 नंबर दिलाय. बापरे सर! एवढा मोठा नंबर आता माझं कसं होईल? नको टेन्शन घेऊ. ओके. टेन्शन लेने का नाही. गुरुजी काय करायचं? सांगतो. तर 8 अन् 9 17, 17 अन् 7 24, 24 अन् 5 29. 8 अन् 9 17, 17 अन् 7 24, 24 अन् 5 29 झालं. 29 मधनं 2 अन् 1 3, 3 अन् 4 7 गेले. मग 29 मधनं 7 गेले तर 22 येतं. 22 ला 11 न भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 11 ने निशेष भाग जातो असं म्हणायला हरकत नाही. 8 अन् 9 17, 17 अन् 7 24 अन् 5 29. 29 मधनं 2 अन् 1 3 अन् 4 7 गेले. 22 येतात. 22 ला 11 न भाग जातोय म्हणजे या पूर्ण संख्येला 11 न भाग जातो. तसंच इथं 3 अन् 8 11, 11 आणि 3 14. 14 मधनं 5 अन् 2 7, 7 अन् 7 14 गेले. 14 मधनं 14 गेले, 0 येतात. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 11 न भाग जाणार. ह्या पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार? 11 ने भाग जाणार. येस. चालतंय. चला, तर अशा पद्धतीने ही झाली 11ची विभाज्यतेची कसोटी. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही बरं का. ओके. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. पुढं 12ची कसोटी. अतिशय साधी सरळ सोपी कसोटी. 12ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 4 आणि 3 न भाग जात असेल, त्या संख्येला 12 न भाग जाईल. कारण की सर 4 आणि 3च का निवडलं तुम्ही? 2 आणि 6 का नाही निवडलं? अरे भाई 2 आणि 6 निवडायला 6 ला 2 न भाग जातो, नुसतं 6च म्हणाल ना मी. काय असतं, ह्या 12चे अवयव पाडायचे असतात. काय करायचे असतात? ह्या 12चे अवयव पाडायचे असतात आणि अवयव पाडल्यानंतर हे बघा, ह्या 12चे असे अवयव जर आपण केले तर अवयव पाडून आपल्याला विचार करावा लागतो किंवा तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा. 12ची कसोटी म्हणजे जर संख्येस 4 ने आणि 3 ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जाईल. जसं की अ, ह्याला 4 न भाग जातो का हे कसं ओळखायचं? तर शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग जातोय का बघायचं. 28 ला 4 न भाग जातो. 28 भागिले 4 7 येतं. 3 न भाग जातो का बघा. 5 अन् 4 9, 9 अन् 4 13, 13 अन् 2 15, 15 अन् 8 23, 23 ला 3 न भाग जात नाही. म्हणून ह्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जाणार नाही. सेम पद्धतीत 96 सगळ्यात शेवटी 96 आहे. 96 ला 4 न भाग जातो. मग 3 न भाग जातो का नाही ते बघायचं. तर ह्या संख्येला 3 ने भाग गेला, तर पूर्ण संख्येला 3 ने 12 ने भाग जाईल समजून घ्यायचं. 6 अन् 5 11, 11 अन् 7 18, 18 आणि 9 27, 27 अन् 6 33, 33 ला 3 ने भाग जातो. म्हणून ह्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जाणार. म्हणून ह्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जाणार. येस. असा विचार करायचा. तसंच पुढं 10,104 शेवटी 04 आहे. 04 ला 4 न भाग जातो. म्हणजेच 10,104 ला 4 न भाग जाणार. पण आम्हाला फक्त 4 न भाग देऊन चालणार नाही. 3 न सुद्धा भाग जातो का नाही हे बघणं आपली नैतिक जबाबदारी आहे. मग मित्रांनो बघा, अ, 1 अन् 1 2, 2 अन् 4 6, 6 ला 3 न भाग जातो तर ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार. या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार. येस, दॅट्स इट. संपला. पुढं 79,112 मध्ये 12 ला 4 न भाग जातोय. 79,112 मध्ये 12 ला 4 न भाग जातोय, तर ह्या पूर्ण संख्येला 4 न भाग जाणार. जर पूर्ण संख्येला 4 न भाग जात आहे, तर 3 न जातोय का एकदा बघा. 7 अन् 9 16, 16 अन् 1 17, 18, 18 अन् 2 20. 20 ला 3 न भाग जात नाही म्हणून 79,112 ला 12 ने भाग जात नाही. विश्वास बसत नसेल तर क्रॉस चेक आपण करू शकतो. क्रॉस चेक करने के लिए झुकेगा नहीं साला. 79,112 भागिले 12 तर केलं 6,592.66666666 असं उत्तर येतंय. कळ्या? अरे भाई कळ्या क्या भावचड्या?
बोलने को शर्माने का नाही. ओके, चलो. पुढं 15ची विभाज्यतेची कसोटी ही सुद्धा खूप साधी सरळ आणि सोपी अशी कसोटी. तर कसं काय हो? अरे बघ ना भावा, इथं जर संख्येस 5 ने आणि 3 ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 15 ने भाग जाईल. आता आम्हाला एवढं कळतंय, की 5 न भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. एकक स्थानी 0 किंवा 5 व्यतिरिक्त काही असेल तर त्याला आपण 15 न भाग देऊच नाही शकत. तर इथं सगळीकडे एकक स्थानी 5 आहे, 0 आहे, 0 आहे, 0 आहे. म्हणजे सगळ्यांना 5 न तरी भाग जातोय. मग आता ह्या सगळ्यांना 3 न जर भाग गेला, तर समजून जायचं की भाई इथं भाग जाणार. ओके. 4 अन् 8 12, 12 अन् 7 19, 19 अन् 2 21, 21 अन् 5 26, 26 ला 3 न भाग जात नाही. त्यामुळं 48,725 ला 15 ने भाग जाणार नाही. ओके. सेम पद्धतीत पुढं 4,900 ला 4 अन् 9 13, 13 ला 3 न भाग जात नाही. त्यामुळं 4,900 ला 15 ने भाग जाणार नाही. बघूयात पुढचा प्रश्न. 7,240, 7 अन् 2 9, 9 अन् 4 13. 13 ला 3 न भाग जात नाही. त्यामुळे 7,240 ला 15 ने भाग जाणार नाही. हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. 9,630 मध्ये 9 6 15 अन् 3 18. 18 ला 3 ने भाग जातो. मग 5 न तर ऑलरेडी भाग जात होताच. पण 9,630 ला 3 आणि 5 दोन्ही संख्यांनी भाग जात आहेत. तर आम्हाला एवढं लक्षात येतं, की इथे 15 ने सुद्धा भाग जाईल. दॅट्स इट. असा आपल्याला इथं विचार करायचा आहे. देवी और सज्जनो, साहेबान, मेहरबान, कदरदान. ज्या कसोटीची तुम्ही वाट आतुरतेने बघत होते, ती कसोटी आलेली आहे. सो ही कसोटी सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. #सजेशन. ओके. चला तर मग 7ची कसोटी बघूयात. 7ची कसोटी बघत असताना एकदा त्यांनी हे इथं काय लिहिलंय व्यवस्थित समजून घ्या. त्यांनी इथे वर काय लिहिलेलं आहे ते एकदा व्यवस्थित समजून घ्या. हे खूप जास्त गरजेचं. ओके. जसं की त्यांनी म्हणलंय संख्येतील एकक स्थानच्या अंकाचा 2शी गुणाकार करायचा. म्हणजे एकक स्थान आता 392 मध्ये एकक स्थानी 2 आहे. 2 ला 2 सोबतच गुणायचं तर 2 दुने 4 येतं. 2 दुने 4 आल्यावर तिला उर्वरित संख्येतून वजा करायचं. 2 दुने 4 आल्यावर ह्या 4 ला 39 मधनं बरं का. एकक स्थानचा अंक 2 आहे. ह्या 2 ला 2 ने गुणायचं म्हणजे 4 येतात. ह्या 4 ला उर्वरित अंक बघा 39 आहे. मग 39 मधनं 4 गेला 35 येतं. 39 मधनं 4 गेला 35 येतं. तर उर्वरित संख्येतून वजा करून येणाऱ्या संख्येला 7 ने निशेष भाग जात असेल तर येणारी संख्या 35 आहे. मग 35 ला 7 न निशेष भाग जातो. त्याच्यामुळं 392 ला 7 न निशेष भाग जाणार. असा आपणाला विचार करावा लागणार. आता काही लोकांना मळमळ झाली असेल. "मास्तर, मास्तर तुम्ही काय बोलले आम्हाला काही कळलं नाही." अरे टेंशन नको लेने का. अपन अगली कॉन्सेप्ट बताएगा. कौन-सी अगली कॉन्सेप्ट देखो. 2464 मध्ये एकक स्थानी 4 आहे ना, मग ह्या 4 ला 2 ने गुणा मग 8 येतं. हे 8 उरलेली संख्या 246 मधनं वजा करा. 246 मधनं 8 गेले 238 येतात. पुन्हा एकदा 238 साठी तीच कन्सेप्ट यूज करायची. त्या 8च्या दुप्पट करायचे. 8 दुने 16 येतं. मग हे 16 उरलेले हे जे 23 आहे त्यातनं वजा करा. 23 वजा 16 जर केलं 7 येतं. मग ह्या 7 ला 7 न भाग जातोच. त्यामुळं 2464 ला 7 न भाग जाणार. त्यामुळं 2464 ला 7 ने भाग जाणार असं असतं ते. कसं असतं ते? असं असतं ते. बरं. 3821 मध्ये बघा एकक स्थानची संख्या 1 आहे. 1 ला 2 न जर गुणलं तर 2 येतात. जे की 382 मधनं 2 वजा केले. 382 मधनं 2 वजा केले. 380 येतात. मग 380 ला 7 न भाग जातो का नाही जर तुम्हाला माहित नसेल तर पुन्हा एकदा या शून्याला 2 न गुणा. 0 गुणिले 2 0 येतं. जे की 38 मधनं 0 गेलं तर 38 येतं आणि 38 ला 7 न भाग जात नाही. त्यामुळं 3821 ला सुद्धा 7 ने भाग जाणार नाही. ओके.
पट्या, अरे बोलो भाई बोलो, जुबा केसरी पट्या. असं असतं ते. कसं असतं ते? असं असतं ते. चालेल. पुढं 3665. 3665 मध्ये एकक स्थानी 5 आहे. मग या 5ला 5 गुणिले 2 जर केलं, मग ह्या 5ला 5 गुणिले 2 केलं तर 10 येतं. मग ह्या 366 मधनं मी 10 वजा करणार, 356 येणार. येस. परत हा जो 6 आहे, ह्या 6च्या डबल करा, 12 येणार. जे की 6 गुणिले 2 12 जे आहे, हे उरलेल्या 35 मधनं 12 गेले 23 येतं. 23ला 7 भाग जात नाही, तर ह्या पूर्ण संख्येला 7 भाग जाणार नाही. असं असतं ते. कसं असतं ते? असं असतं. क्लिअर? बोलो, बोलो, बोलो. क्लिअर का? कन्सेप्ट लक्षात आली का? कन्सेप्ट समजत असेल तर व्हिडिओमध्ये चॅनलला म्हणजे कन्सेप्ट लक्षात येत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. ती जर बॅच घेणार असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲप लिंक दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करा. तरी काही लक्षात येत नसेल तर खाली स्क्रोल लाईनमध्ये माझा पर्सनल WhatsApp नंबर दिलेला आहे. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायला सुद्धा विसरू नका. ओके. चला तर मग आपण बघूयात पुढची कन्सेप्ट. हां, 14ची कसोटी. आता मला सांगा, आत्ताच आपण 7ची कसोटी सॉल्व्ह केली ना? आत्ताच आपण कितीची कसोटी सॉल्व्ह केली? 7ची कसोटी सॉल्व्ह केली. आता आपल्याला 14ची कसोटी सॉल्व्ह करणं विशेष असं अवघड काम नाही. कारण की 14च्या कसोटीमध्ये जर 2 आणि 7 ने एखाद्या संख्येला भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 14 ने निशेष भाग जाणार असा आपला अर्थ काढायचा. मग 2 न भाग जाण्यासाठी एकक स्थानी आम्हाला सम अंक पाहिजे. मग एकक स्थानी 0, 8, 2, 6 सम अंक आहे. सगळ्यांना 2 न भाग जातोय. आता सगळ्यांना 7 न भाग जातोय का हे चेक करण्यासाठी थोडा वेळ आधीच मी 7ची कसोटी सांगितली होती. तेच फंडा लावायचा आहे. जसं की शून्याच्या डबल शून्यच. मग 63 मधनं 0 गेले 63. 63ला 7 न भाग जातो. 630ला मग 7 न भाग जाणार. हो, जाणार. गेलाच पाहिजे. हो. बरं. 87-78 मध्ये 8 दुने 16, 877 मधनं 16 गेले तर 861 येतात. 1 दुने 2, 86 मधनं 2 गेले. 86 मधनं 2 गेले 84 येतात. मग 84ला 7 न भाग जातो त्याच्यामुळं आपण हे असं लिहिणार. आता काही मुलं असतात बरं का. ते मुलं काय करतात, "गुरुजी, गुरुजी मग तुम्ही ना 861 वजा 2 84 कसं काय लिहिलं?" अरे भावा ह्याच्या डबल केलंय. ह्याच्यात डबल केलंय 2 जे की उरलेल्या मधनं मी वजा करतोय. नाहीतर काही-काही लोकांना निमित्तच होऊन जातं. असं करू नका. ओके. तसंच 7,322 मधनं 2च्या दुप्पट 4 732 मधनं 4 गेले 728 येतं. बरं. 8च्या दुप्पट 16 मग 16 हे 72 मधनं गेले. 72 मधनं 16 गेले 56 येतात. 56ला 7 न भाग जातो तर 7,322 ला 7 ने पूर्ण भाग जाणार. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. तसंच 196 6च्या दुप्पट 12 येते. 19 मधनं 12 गेले तर 7 येतात. जे की 7/7 भाग जातोय. त्यामुळं ह्याला 14 ने निशेष भाग जाणार. त्यामुळे ह्याला 14 ने निशेष भाग जाणार. येस. ओके. तर आता एका प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे, की मी इथं 7,900 अ, 3 जर लिहिलं, 70,903 जर लिहिलं, तर ह्याला 14 ने निशेष भाग जाईल का? त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं. आता तुमच्या मनात येईल मास्तर नम, नम, नम लगेच तुम्ही प्रोसेसला लागून जाशाल. नका लागू प्रोसेसला. जर संख्या सम असेल तर म्हणलंय, संख्या ही सम नाही. मग संख्या सम नाही तर ह्याला 14 ने भाग जाणार नाही. हे फटाक करून पकडता आलं पाहिजे. थोड्या वेळ आधी सुद्धा बोललो होतो तुम्हाला 12च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये, की कोणत्याही सम अंकाने कोणत्याही संख्येला गुणलं, की गुणाकार हा नेहमी समच येणार आहे. त्याच्यामुळं इथं हे चुकतं, बाकी काय. 13ची कसोटी. हं. आता मला लक्षात एक प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. कोणताही प्रश्न सॉल्व्ह करत असताना एकदा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक कसोटी लक्षात राहणं जरा जड जातं. बाकीच्या सोप्या होत्या, वाटत होत्या वगैरे, वगैरे, वगैरे म्हणून आपण ट्राय केल्या. पण 13ची विभाज्यतेची कसोटी लक्षात ठेवणं तुलनात्मक जरा जड असतं. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसला लक्षात ठेवायचं म्हणजे थोडंसं जड वाटतं. जर नसेल जड वाटत तर तुम्ही ह्याला ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. मी इथं माझं प्रामाणिक मत तुम्हाला मांडेल, की
13च्या विभाज्यतेच्या कसोटीसाठी डायरेक्ट अटॅक करायचा. ग्रेट विचारवंत बोलून गेलेले आहेत की अटॅक इज द बेस्ट वे ऑफ अ डिफेन्स. म्हणजेच डायरेक्ट अटॅक करणंच कधी कधी आपल्यासाठी बचावात्मक राहतं, चांगलं राहतं, योग्य राहतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून 585 हे अंक आहे. 585 ला 13 ने भाग जातो का? 13 चोक 52. 58 मधनं 52 गेले, 6 उरले, 6च्या पुढे 5. यस, 13 पंचे 65. 45 न भाग जातोय. 585 ला 13 न भाग जाणार. मग 585 ला 13 ने भाग जाणार, ही गोष्ट आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे. सेम पद्धतीने तुम्ही प्रत्येक पुढच्या प्रश्नाला 13 ची विभाज्यतेची कसोटी बघण्यासाठी डायरेक्ट 13 न भाग देऊन बघा. #सजेशन. #सजेशन. ओके. नाऊ आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट होणार आहोत. इतर कसोट्या. आता तर ह्या इतर कसोट्या नेमक्या कशा असणार, काय असणार सांगतो. एकदा तुम्हाला काही डाऊट असेल आतापर्यंत ज्या मी कसोट्या लिहून दिल्या, त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या WhatsApp नंबरवर प्रश्न विचारायला लाजायचं नाही. ओके. कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या WhatsApp नंबरवर प्रश्न विचारायला लाजायचं. ओके. आतापर्यंत काही डाऊट असेल तर. चला. तर हे 13 ची कसोटी कोणाला लिहून घ्यायची असेल तर फटाक करून लिहून घ्या बरं एकदा फास्ट. 13 ची कसोटी जर कोणाला लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या फास्ट. हं. बरं. चला. हां. आता आपण काय करूयात, हे पुढची कन्सेप्ट बघूयात. इतर कसोट्या. आता 18 ची कसोटी काय? 18 ची कसोटी म्हणजे जर एखाद्या संख्येला 9 आणि 2 ने निशेष भाग जात असेल, तर त्या संख्येला 18 ने निशेष भाग जाईल. आता तुम्हाला 2 ची कसोटी मी शिकवली आहे, 9 ची कसोटी पण शिकवली आहे, तर ह्याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके. तसंच 24 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे एखाद्या संख्येला 8 आणि 3 न निशेष भाग जात असेल, तर त्या संख्येला 24 ने भाग जाणारच. तसंच 33 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे एखाद्या संख्येला 11 आणि 3 न निशेष भाग जात असेल, तर त्या संख्येला 33 ने भाग जाणारच. येस. तर हे तुम्ही 9 दुनेच 18 का केलं? इथं तुम्ही 3 गुणिले 6 18 का नाही केलं? अरे बाळांनो, 3च्या पटीतच 6 असतात. जर एखाद्या संख्येला 6 न भाग जाईल, तर त्या संख्येला 3 न भाग जाणारच. त्याला काही अर्थ नाही राहत. म्हणून ह्या वेगळ्या-वेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या आल्या पाहिजे. म्हणून असे तुकडे पाडावे लागतात. तसंच 36 च्या केसमध्ये तुम्हाला 9 चोक 36 जर एखाद्या संख्येला 9 आणि 4 या दोन्ही संख्येंनी निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 36 ने भाग जाईल असा त्याचा अर्थ असणार. तसंच 45 9 5 45 जर एखाद्या संख्येला 9 आणि 5 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 45 ने भाग जातो. तसंच 72 8 9 72 मग एखाद्या संख्येला 9 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 72 ने भाग जातो असा त्याचा अर्थ होईल. ओके. तर मग तुम्ही तो 12 सुख 72 का नाही म्हणले? अरे राजा, 6 दुने 12 होतं. जर एखाद्या संख्येला 12 न भाग जात असेल, तर त्या संख्येला बाय डिफॉल्ट 6 न भाग जाईल. म्हणून मी 12 सख 72 असे तुकडे न करता 8 9 72 असे तुकडे केले. कारण ह्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या वेगळ्या-वेगळ्या येतात म्हणून. ओके. आता याच्यावर आपण शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत. जसं की पहिला प्रश्न. 84,864 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? बर. आता कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल, तर 11 न भाग जाईल का? बघूयात. 11 ची विभाज्यतेची कसोटी माहीत असणं गरजेचं. एकाड एक संख्या बघा. 8 अन् 8 16, 16 अन् 4 20, 4 अन् 6 10. 20 मधनं 10 गेले, 10 उरतात. जे की 10 ला 11 न भाग जात नाही, तर ह्या संख्येला 11 न भाग जाणार नाही. आता 84,864 मध्ये शेवटच्या 3 संख्या 864 आहे. 864 ला 8 न पूर्ण भाग जातो, जे की 108 येतात. त्यामुळं
84,864ला 8 ने भाग जाणारच. त्यामुळं 84,864ला 8 ने भाग जाणारच, संपला विषय. आता ह्याच्या पुढचे काही 2 चेक करत बसत नाही. ओके. कारण आपल्याला आपलं अचूक उत्तर मिळालेलं आहे म्हणून. मग कदाचित पुढचे बरोबर आहे का चूक आहे ह्याच्याबद्दलही मला आयडिया नाही. मी चेक पण नाही करणार. ओके. चलो. आता पुढचा प्रश्न. आता काही मुलांना जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल, तर त्यांनी काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचं, कन्सेप्ट समजून घ्यायची, प्रश्न समजून घ्यायचा आणि मग प्ले करायचं. पॉज प्ले, पॉज प्ले, पॉज प्ले असं जरी केलं तरी चालण्यासारखं आहे. चला तर मग 28,935 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? बघूयात. आता 9 ने भाग जातोय का बघा. 9 ची विभाज्यतेची कसोटी सगळ्या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. 2 अन् 8 10, 10 अन् 9 19, 19 अन् 3 22, 22 अन् 5 27. 27 म्हणल्यावर 27 ला 9 ने भाग जात आहे, तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार. तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार. क्रॉस चेक करा. 2 अन् 8 10, 10 अन् 9 19, 19 अन् 3 22, 22 अन् 5 27. 27 ला 9 ने भाग जातोय म्हणजे 28,935 ला 9 ने भाग जाणार. आता कदाचित पुढच्या प्रश्न ऑप्शनने सुद्धा भाग जाऊ शकतो, पण मी काही चेक करत नाही बसत. जातो का नाही हे तुम्ही चेक करा, ते तुमचं काम राहिलं. ओके. चला. म्हणजे 7 आणि 9 न पण जाऊ शकतो, 11 न जाऊ शकतो, 15 आणि 7 न पण जाऊ शकतो. ते चेक करण्याची जिम्मेदारी आता तुमची. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो? बर. 12 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे त्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्येंनी भाग जाणं गरजेचं, हे मी सांगितलंय. मग आता 4 न निशेष भाग जाण्यासाठी शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग गेला पाहिजे. 65 ला 4 न भाग जात नाही, त्यामुळे 64,362 ला 4 न भाग जाणार, 12 न भाग जाणार नाही. 38 ला 4 न भाग जात नाही, त्यामुळे 28,138 या संख्येला सुद्धा 12 ने निशेष भाग जाणार नाही. आता 84 ला 4 न भाग जातो, 12 ला सुद्धा 4 न भाग जातो. तो काही टेन्शन नाही. आता 12 न 4 न भाग जातोय, तर 3 न पण भाग जातो का बघा. 1 अन् 4 5, 5 अन् 4 9, 9 अन् 8 17. 17 ला 3 न भाग जात नाही, त्यामुळे ह्या संख्येला 12 ने निशेष भाग जाणार नाही. यस. तसंच 6 अन् 3 9, 9 9 18, 18 आणि 1 19 आणि 2 21. 21 ला 3 ने भाग जातो. शेवटी 12 आहे, 4 न सुद्धा भाग जातो. म्हणून 63,912 ह्या संख्येला 12 ने निशेष भाग जाणार. पहा. असं. कसं? असं. यस. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 33 ने निशेष भाग जाईल? आता मी थोडा वेळ आधीच म्हणलं होतं, 33 न भाग जाण्यासाठी त्याला 3 आणि 11 दोन्ही संख्येंनी भाग जाणं गरजेचं. मग आपण बघूयात ह्या संख्येला 3 आणि 11 दोघांनीही भाग जातो का? बरं. 5 आणि 5 10, 10 आणि 4 14 वजा 7 आणि 7 14. यस. 14 मधनं 14 गेले 0. 11 न तर भाग जातोय. 3 न भाग जातो का बघा. 5 आणि 7 12, 12 आणि 5 17, 17 आणि 7 24 आणि 4 28. 28 ला 3 न भाग जात नाही. त्यामुळे ह्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही, म्हणून 33 न भाग जाणार नाही. असा आपण अर्थ काढायचा. बरं. बघूयात. 71,082 ह्यामध्ये 7 अन् 0 7, 7 अन् 2 9, 1 अन् 8 9, 9 9 गेले 0, म्हणून 71,082 ला 11 न तरी भाग जातोय. मग 3 न भाग जातो का बघूयात. 1 7 अन् 1 8, 8 अन् 8 16 अन् 2 18. 18 ला 3 न भाग जातो, तर ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार. किंवा तुम्ही ह्यांची पण बेरीज करू शकता. ओके. झालं ना. आता वरीलपैकी सर्व तर उत्तर येणार नाही. मग हे एक उत्तर आलं, संपला विषय. पुढचं चेक करायची गरज नाही. ओके. चलो. पुढं खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 व 9 ने निशेष भाग जाईल? आता लक्ष द्या. जर एखाद्या संख्येला 9 न भाग जात असेल, तर त्या संख्येला 3 ने भाग जाणारच. कारण की 3 त्रिक 9 आहे. तर 9च्या पाड्यात येणाऱ्या प्रत्येक संख्येला 3 न भाग जातोच. बघा 9 एका 9 ला 3 न भाग जातो. 9 दुने 18 ला 3 न भाग जातो. 9 त्रिक 27 ला 3 न भाग जातो. 9 चौक 36 ला जातो. 9च्या पाड्यात येणाऱ्या प्रत्येक संख्येला 3 न भाग जातोच. ओके. चला. आता बघूयात 9 न भाग जातो का? 1 अन् 5 6, 6 अन् 1 7, 7 अन् 7 14, 14 अन् 4 18. 18 ला 9 न भाग जातोय म्हणजेच 3 न सुद्धा भाग जाईल.
सेम पद्धतीने 1 अन् 9 10, 10 अन् 5 15, 15 अन् 7 22, 22 अन् 2 24, 24 ला 9 न भाग जात नाही. मग 3 न कसा भाग देईल? आता वरील पैकी सर्व तर येणार नाही, त्यामुळे आपलं पहिलं उत्तर बरोबर आलंय. विषय संपला. पुढचं चेक करायची आपल्याला गरज पडत नाही. ओके, चलो उसके बाद हा हा आता बघा, त्यांनी म्हणलंय 53,200 इथं स्टारच्या पुढे जे काय असेल ते, तर स्टारच्या जागेवर. मग ह्या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी बघा, 53,200 हे इथं असं करून इथं स्टार लिहिलं. तर 4 ने निशेष भाग जाण्यासाठी, आता 4 न निशेष भाग जाण्यासाठी शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग जाणं गरजेचं. 4 न भाग जाणं गरजेचं. मग 4च्या पुढं 2 जर ठेवलं तर 42 ला 4 न भाग जात नाही. 4च्या जागेवर 6 ठेवलं तर 46 ला 4 न भाग जात नाही. इथं हा जर 1 इथं आणून ठेवला तर 41 ला 4 न भाग जात नाही. हा पण पर्याय गेला. मग आपल्याला 4 घ्यावं लागेल. 4च्या पुढे इथं 4 ठेवलं तर 44 ला 4 न भाग जातो. त्यामुळे पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. चला, आता 7 स्टार 973 हां, 7 स्टार 973 हे असं दिलंय. ह्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागेवर काय येणार? ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. फास्ट. बघा, अ, आम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, की एकास एक, एक आड एक ज्या संख्या येतात, त्यांचा फरक हा 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. 7 अन् 9 16, 16 आणि 3 19. 19 आहे. ठीक आहे. 19 मधनं आम्हाला हा जो फरक आहे, 19 मधनं समजा हे 7 गेले तर 12 येतं. मग या स्टारच्या जागेवर 12 मधनं काय वजा करायचं म्हणजे 11च्या पटीत येईल? तर 12 मधनं 1 वजा केला तर 11 होईल, जे की 11च्या पटीत राहील. म्हणून त्या स्टारच्या जागेवर 1 आलं पाहिजे. जर स्टारच्या जागेवर तुम्ही 1 ठेवलं पर्यायानुसार जरी, तर 1 आणि 7 8 येतं. 1 आणि 7 8 येतं. मग इथं 19 वजा 8 जर केलं 11 येणार. 11ला 11 भाग जातो, म्हणून इथं स्टारच्या जागेवर 1 ठेवा. 71,973 अशी ती संख्या येणार. 71,973 अशी ती संख्या असणार आहे. ओके. 71,973 अशी ती संख्या असणार आहे. पुढं 94 स्टार 12 या संख्येला 18 ने निशेष भाग जातो तर स्टार म्हणजे काय? 94 स्टार 12 ह्या संख्येला 18 ने निशेष भाग जातो. आता 18 न निशेष भाग जातो म्हणजे त्या संख्येला 9 आणि 2 या संख्यांनी भाग गेला पाहिजे. आता एकक स्थानी 2 आहे म्हणजे समसंख्या आहे एकक स्थानी, तर ह्या पूर्ण संख्येला 2 न तर भाग जाणारच. मग ह्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागेवर काय ठेवलं पाहिजे? तर 9 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे पूर्ण संख्येच्या बेरजेला 9 न भाग जाणं गरजेचं. जसं की 9 4 13, 13 ने 14, 14 आणि 2 16. 16 मध्ये काय ॲड करावं लागेल जेणेकरून 9च्या पाड्यात राहील? 16 मध्ये इथं 2 ॲड करावं लागेल जेणेकरून 16 आणि 2 18 होईल. 18ला 9 न भाग जातो, म्हणून ह्या स्टारच्या जागेवर आपल्याला 2 ठेवणं गरजेचं. म्हणून ह्या स्टारच्या जागेवर 2 ठेवणं गरजेचं. 94,212 ह्याला आपण सॉल्व्ह करून बघू. बघा, 94,212 भागिले 18 जर केलं तर 5,234 एक्झॅक्टली भाग जातोय. मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काल्पनिक पद्धतींनी दिलेलं नाही, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं. ओके. चला पुढं, एका संख्येला 7 व 4 ने निशेष भाग जातो, तर तिला खालीलपैकी कोणत्या संख्येनं निश्चितच भाग जाईल? आता जर एखाद्या संख्येला 7 आणि 4 न भाग जातोय, तर 7 चोक 28 त्या संख्येला 28 न सुद्धा भाग गेलाच पाहिजे. मग 28 न सुद्धा भाग गेलाच पाहिजे, तर इथे एक पर्याय दिलाय आपल्याला 28. कारण की एखाद्या संख्येला समजा 7 आणि 4 दोघांनी भाग जातोय. समजा 4 न भाग जाणारी आणि 7 न भाग जाणारी संख्या म्हणजे 7 चोक 28. 28च्या पटीतच ती संख्या असणार आहे.
आता 28 ला तर काही 11 न भाग जात नाही, 28 ला काही 12 न भाग जात नाही, 28 ला काही 24 न भाग जात नाही. मग आपल्याला अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक चेन्नई म्हणावं लागणार आहे. ओके, चलो. हा, नंतर हो, टॉपिक आपला इथं संपलाय. पण हरकत नाही. टॉपिक जरी संपला असेल तरी मित्रांनो, एक अ, महत्त्वाची सूचना आहे. पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहे. ज्याच्यावर ₹1199 फी आहे सध्या. पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त ₹599 फी आहे. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या मित्रांनो. ह्या बॅचची व्हॅलिडिटी म्हणजे वैधता 1 वर्षांसाठी आहे. आज जर कोर्स विकत घेतला तर इथनं पुढे वर्षभर तुम्ही तो कोर्स कितीही वेळा बघू शकतात. पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता मी स्वतः अक्षय बाबर यांनी शिकवलेलं आहे. पी-डी-एफ स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळतील. व्हिडिओ एक कितीही वेळा तुम्ही बघू शकतात. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे हिरो पासून झिरो बनवण्याची जिम्मेदारी आमची राहिली. तसंच ह्या बॅचमध्ये मी मागील वर्षी आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा घेणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर कोर्स विकत घ्यायचा आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर. व्हिडिओची लिंक ॲपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तसंच तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मग पुढच्या लेक्चरला. थँक्स अ लॉट गाईज. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल. टेक केअर.